नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी रामानुजन गणित प्रज्ञा परीक्षा 1 मार्च 2026 रोजी घेतलेली गणित प्रावीण्यानंतरची 2 नंबरची परीक्षा थोडीशी काठिण्यपातीची असते. 3 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. चौथा प्रश्न या ठिकाणी 21 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. त्यापैकी कोणत्या जोडीतील संख्यांची बेरीज पूर्णवर्ग आहे? Write all pairs of prime numbers from 21 to 100. Write in which the sum of numbers is a perfect square. जोडमूळ संख्या आहेत 21च्या पुढच्या 29, 31. जोडमूळ संख्या म्हणजे 2चा फरक आहे त्या दोघांमध्ये. 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 या जोडमूळ संख्या आहे 2चा फरक. यापैकी 71 आणि 73 यांची बेरीज केली तर 144 पूर्ण वर्ग आहे, म्हणजे 12चा वर्ग आहे. म्हणजे 71 व 73 या जोडींची बेरीज पूर्ण वर्ग संख्या आहे. ओके, अशा पद्धतीनं जोडमूळ संख्यांच्या जोड्या 21 ते 100 पर्यंतच्या लिहायच्या आणि त्यातील कोणती जोडी पूर्णवर्ग संख्यात बेरीज कोणत्या जोडीतील बेरीज ही पूर्णवर्ग संख्या आहे तर 71 आणि 73 या जोडींची बेरीज 144 आहे. पूर्णवर्ग 144 म्हणजे 12चा वर्ग. गुणाकार करा, मल्टिप्लाय 33,333 गुणिले 3,333. या ठिकाणी हा गुणाकार केल्यानंतर 3 गुण मिळणार आहेत आपल्याला. गुणाकार करूया आपण. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. किती वेळा? या ठिकाणी 5 वेळा. परत त्याच संख्या आहेत. एक एक घर पाठीमागं सरकणार. ओके, 5 अंकी संख्या 1 2 3 4 5. पहा, 9 9, 9 9 18 ला 8 हाच्याला 1, 9 त्रिक 27 ने 28, 1 2 3 4, 9 चौक 36, 36 आणि 2 38. परत या ठिकाणी 9 1 9 किती वेळा? 1 2 3 4, 9 चौक 36 ना हातचे 3 आलते, 39ला 9 हाच्याले 3, 9 त्रिक 27 आणि 3 30, हाच्याले 3, 9 दुने 18 आणि 3 21, हाच्याले 2, 9 2 11. सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, 11 कोटी 10,98,889. 11 कोटी 10,98,889. ओके, अशा पद्धतीनं हा गुणाकार करणं गरजेचं आहे. मुलगा आणि वडील यांच्या आजच्या वयांची बेरीज 46 वर्षे आहे. ओके, 3 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर दोघांची आजीची वय काढा. द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सन अँड फादर इज 46 इयर्स. 3 years ago father's age was 4 times son's age. Then find the present ages of sons and father. सन अँड फादर, मुलाचं आजचं वय आपण 100 वर्ष मांडलं तर दोघांची बेरीज 46 आहे. साहजिकच वडिलांचं वय 46 वजा 100 वर्ष होणार. 3 वर्षापूर्वी मुलाचं वय मागं जायचं 100 वजा 3, आणि 3 वर्षापूर्वी वडिलांचं वय 100 वजा 46 वजा 100 वजा 3. ओके, म्हणजे 46मधनं 3 दिले 43 वजा 100. 3 वर्षापूर्वी मुलाचं वय 100 वजा 3 आणि 3 वर्षापूर्वी वडिलांचं वय 43 वजा 100. आता 3 वर्षापूर्वी या ठिकाणी मुलाच्या वयाची चौपट, म्हणजे वडिलांचं वय मुलाच्या वयाचं चौपट होतं, म्हणजेच मुलाच्या वयाचे चौपट आणि वडिलांचं एकपटीचं वय समान होतं. 4 न गुणूया, 4 100 वजा 4 त्रिकोण 12 बरोबर 43 वजा 100. 100 एका बाजूला घ्यायचे, 4 100 पलीकडला वजा 100 मागे घेतले अधिक 100. 43 वजा 12 पलीकडील अधिक 12. 43 आणि 12 55. 4 100 1 100 5 100 बरोबर 55.
5 न 55ला बघून 11 आलं. x बरोबर 11 वर्षे. म्हणजे मुलाचं वय आजचं 11 वर्षे, तर वडिलांचं वय या ठिकाणी दोघांच्या वयांची बेरीज 46 वर्षे आहे. 46मध्ये मुलाचं वय 11 वर्षे, 46 वजा 11 35 वर्षे वडिलांचं वय. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर 5वा प्रश्न आहे. आपण प्रश्न 4थ्यामध्ये ए सोडला 3 गुणांचा, बी सोडला 3 गुणांचा आणि ह्या वयासंदर्भातला 4 गुणांचा प्रश्न असं 4 आणि 3 7 आणि 3 10 गुणांचा. प्रश्न 5व्यातला ए 3 गुणांचा आहे. पुढील संख्या मालिकेतील 4 संख्या शोधा. 2 12 36. खुलासा आवश्यक. पुढील संख्या मालिकेतील 4 संख्या शोधा. 2 12 36 पुढच्या संख्या. राईट द 4 नंबर्स इन द फॉलोइंग सिरीज. एक्सप्लेनेशन इज इसेन्शियल. आता 2 12 36 पुढची 80 आलेली आहे. 150 त्याच्या पुढची 252, त्याच्या पुढची 392. आता पाहूया, ही जी 2 आहे ती 1चा घन अधिक 1चा वर्ग म्हणजे 1 अधिक 1 बरोबर 2. दुसरी संख्या आहे 2चा घन क्रमानं 1 2 3 4 5 नैसर्गिक संख्यांचे घन. इकडं पण 1 2 3 त्यांचे वर्ग. इकडं नैसर्गिक संख्येचा घन आणि 2 नंबरला नैसर्गिक संख्येचा वर्ग. 2चा घन अधिक 2चा वर्ग. 2चा घन 8 अधिक 2चा वर्ग 4. 8 आणि 4 12 मिळाले. ओके, पुढं 36 कसं मिळालं? 3चा घन 3चा वर्ग. 3चा घन 27 आणि 3चा वर्ग 9 36. पुढं 80 कसं मिळालं? तसं 4चा घन 64, 4चा वर्ग 16 80. पुढची 150 कशी मिळाली? 5चा घन 125, 5चा वर्ग 25, 125 आणि 25 150. पुढची कशी मिळाली? 252. तर या ठिकाणी 6चा घन 216, 6चा वर्ग 36, 216 आणि 36 252. पुढची कशी मिळाली? 7चा घन आणि 7चा वर्ग. 7चा घन 343, 7चा वर्ग 49, 343 आणि 49 392. ओके, अशा पद्धतीनं हा 3 गुणांचा प्रश्न. सर्वरूप द्या बी 3 गुणांचा. 19.683 भागिले 2.7 गुणिले 2.7 गुणिले 2.7. या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार अंशस्थानी हजारच्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे, ते निघून जावं म्हणून वरती हजारनं गुणलेलं आहे. खालीसुद्धा या ठिकाणी इथं एक दशांश चिन्ह, इथं एक, इथे एक, 3 दशांश चिन्ह म्हणजे हजारानंच गुणायचं. म्हणजे या ठिकाणी 19,683ला हजारानं गुणलं, 19,683, 19.683ला हजारानं गुणलं, 19,683. इथं हजारानं गुणलं, 27 गुणले 27 गुणले 27. ओके, हा भागाकार आपण करायचा आहे. 9 त्रिक 27, 9 दुने 18, 9 दुने 18 उरला 1. इथं 9 1 9 उरले 7, 9 8 72 उरले 6, 9 7 63. परत या ठिकाणी 9 त्रिक 27, 9 दुने 18 उरले 3, 9 चौक 36 उरले 2, 9 त्रिक 27. ओके, परत या ठिकाणी 27, 9 त्रिक 27. ओके, 9 दुने 18, 18 आणि 7 24, पुढे 63 आहे, 9 7 63. वरती 27 आहे, खालीसुद्धा 3 त्रिक 9 त्रिक 27 म्हणजे 27 भागिले 3 वेळा आहे. 27 भागिले 27 1. त्या संख्येला भागले की भागाकार 1 येतो म्हणून 1 मिळालेला आहे. ओके, नंतर 4 गुणांचा 0 1 2 3 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करा. राईट. 0 1 2 3 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करा आणि त्याचे फरक लिहा. राईट द हायेस्ट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर्स दॅट कॅन मेड यूजिंग द डिजिट्स 0 1 2 3 ओनली वन्स अँड फाइंड द डिफरन्स बिटवीन. मोठ्यात मोठी संख्या 3 ठेवायचं, 2 ठेवायचे, 1 ठेवायचे 0 क्रमानं म्हणजे 3210. आणि मग पहिल्यांदा 0 ठेवून अर्थहीन होतं म्हणून 1 झालं. चढत्या क्रमाने 1 झालं की 0, 2 आणि 3. चढत्या क्रमाने 1 2 3, 2 नंबरला 0 ठेवलं. पुढं आपण 0 झालं नेऊ शकतोय, परंतु ती संख्या मोठी होते. समजा शेवटी ठेवलं तर 10,230 झालं, 1230 झालं. हे शेवटी ते 0 ठेवून मागं 23 घेतलं तर 1230. लहान होत नाही ती, लहानात लहान संख्या 1 नंतर 0 ठेवायची 1023. आणि मग यातला फरक 3210मधनं
10 23 गेले, 10मधून 3 गेले 7 उरले. हातच्या दिला 11मधून 2 1 3 गेले 8 उरले. हातच्या दिला 2मधून 1 गेला 1 आणि 3तनं 1 गेला 2. 2187. ओके, अशा पद्धतीनं हा प्रश्न 4 गुणांचा होता. 4 आणि वरचे 2 3 आणि 3 6 4 10. प्रश्न 6वा सोपे रूप द्या. सिम्प्लिफाय. 7.2/7 अधिक 5.2/5 अधिक 4.3/7 अधिक 9.3/5 अधिक 3.2/7 बरोबर किती? पाहूया या ठिकाणी ते कसं सोडवायचं. पहा, इथं छेद समान आहे 7 7 7. त्यामुळं त्याचे जे पूर्णांक आहे 7 न 4 11, 11 आणि 3 14 हे 14 आणि छेद समान आहे 2/7 अधिक 3/7 अधिक 2/7 यांची बेरीज छेद समान आहे अंशांची 2 आणि 3 5 आणि 2 7/7. 7/7 म्हणजे या ठिकाणी 1. म्हणजेच याचा अर्थ 14.7/7 ज्यावेळेला आपण 3.1/2 करतो म्हणजे 3 अधिक अर्धा. ओके, 3 2 6 तिरकस होणार 6 1 7/2. 7/2 म्हणजेच कोणत्याही संख्येला 2 भागले की निंपट होते. 7ची निंपट 3.5 म्हणजे 7/7 1. 14मध्ये 1 मिळाला 15 म्हणून या ठिकाणी 15 मिळालेला आहे. हे 15 आणि इथं पुढं या दोघांचा छेद समान आहे. इथं 5 आहे, इथं 5 आहे. हे एकत्रित केलेत 5 आणि 9 14 आणि छेद समान आहे 2/5 अधिक 3/5. त्यामुळे अंशांची बेरीज 2 आणि 3 5/5. 5/5 म्हणजे 1. 14 आणि 1 15. 15 आणि 15 30. अत्यंत महत्त्वाचा आहे 3 गुणांचा प्रश्न. यापूर्वी कदाचित ही पद्धत पाहिली नसेल तर आता उदाहरण दिले या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं. ओके, त्यानंतर खालील उदाहरणातील ए बी सीच्या किमती काढून उदाहरण सोडवा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी अँड सॉल्व. या ठिकाणी ए बी सी अधिक ए बी सी अधिक ए बी सी 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 मिळते. ओके, आता आपल्याला माहिती आहे या छेदस्थानी इथं जे बेरीज आलेलं आहे सी अधिक सी अधिक सी 3C आहे. 3C म्हणजेच 3 गुणिले सी आणि या ठिकाणी आपण 3 गुणिले 5 म्हणजे 15 आणि सीची किंमत 5 किंवा सीची किंमत 0. परंतु सी 0 शक्यच नसते. ओके, म्हणजेच या ठिकाणी पहा पुन्हा एकदा सी अधिक सी अधिक सी अधिक 3C. 3C म्हणजे 3 गुणिले सी आणि 3 गुणिले 5 सीची किंमत 5 असेल तर 3 15 म्हणजे इथं 5 इथं 5 इथं 5 येण्यासाठी इथं पण 5 इथं 5 इथं 5 पाहिजे म्हणजे 5 त्रिक 15. आता इथं 8 त्रिक 24. 24 इकडला हातचे 1 25. हातचे 2 आले तरच 1 1 1. इथं ए ए ए 1 1 1 असेल तरच. इथं सी 5 आले ना, इथं 5 असेल 1 1 1 3. हातचे 2 यायलाच पाहिजेत. इथं 5 आहे 8 8 8 त्रिक 24 असायलाच पाहिजे 8 8 8 8 त्रिक 24 आणि हातचे 1 25. त्यामुळेच 185 अधिक 185 अधिक 185 म्हणजे 555. 185 अधिक 185 अधिक 185 म्हणजेच 555. आपण सी अधिक सी अधिक सी 3C बेरीज या ठिकाणी 3C आलेले आहेत ते आपण 3 गुणिले सी 3च्या ठिकाणी 5 घेतलं, सीच्या ठिकाणी 5 घेतलं तर 15 मिळते. म्हणून जिथं सी आहे तिथं इथं 5 5 5 असं ठेवलेलं आहे. ओके, इथं 8च पाहिजे 8 त्रिक 24 आणि हातचे 1 25. इथं 1 1 1च पाहिजे हातचे 2 येऊन 5. ओके, 555 सोडवा म्हटलेला आहे सी. हा 4 गुणांचा प्रश्न आहे. वरचे 2 3 गुणांचे झाले. 0 पॉईंट या ठिकाणी 5,55,555 वजा 0.5,55,000 5,55,550 सॉरी 0.55,555 अधिक 0.5,555 वजा 0.555 अधिक 0.55 वजा 0.5. एक एक कमी केला आहे 5. ओके, चला ज्यांची बेरीज आहे ते आपण पाहूया. पहिलं 5,55,555 त्यामध्ये अधिक आहे 0.5,555 त्याच्यापुढे 0 करून घेतला आहे. 0.5 काय 0.50 काय 0.50 5,000 काय सगळे समान बेरीज केल्या.
पहिलं आणि तिसरं 5 तसंच 5 आणि 5 10ला 0 हातचे आले. सो सर हे वजाबाकी आहेत. ओके, ही वजाबाकी पहिल्या दुसऱ्याची वजाबाकी आहे. 0 करून घेतले पहिल्या दुसऱ्याची वजाबाकी घेतल्या. सो सॉरी पहिल्या दुसऱ्याची वजाबाकी 5चे 5 5 5 गेले 0 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 0.0005 वेळा आणि 5. आता मिळवायचं आहे हे नंबर 3ची संख्या 0.5555 2 शून्य लिहून घेतलेत. 0.0 उजेड वाढवत गेलो, काही फरक पडत नाही. बेरीज आहे 5 0 5 5 5 5 0. या ठिकाणी 5,55,505 वजा करायची आहे या ठिकाणी 0.555 नंबर 4ची संख्या वजा केली. 0 लिहून घेतले याच्यावरती 5चे 5 इथं 0 तसंच 5मध्ये 0 गेले 5 5 5 गेले 0 5 5 गेले 0 5 5 गेले 0 0.3 वेळा 0 505 मिळालं. आता या ठिकाणी अधिक 0.55 बेरीज करायची आहे. 0 लिहून घेतले काही फरक पडत नाही. बेरीज करायची आहे 5 तसंच त्यानंतर 0 तसं हे 3 नंबर 5 5 5 झाले वजाबाकी आहे इथं वजाबाकी. ओके, इथं वजाबाकी झाली 1 2 3 4 नंबरची संख्या आहे वजाबाकी. ठीक आहे, पाहूया. 5तनं 0 गेले 5 0 तसंच 5तनं 0 गेले 5 5 5 गेले 0 5 5 गेले 0 5 5 गेले 0 म्हणजे 0.000505. आता या ठिकाणी अधिक करायचं आहे 0.55 पुढे 0 लिहिल्या. हे बेरीज 5 0 5 4 नंबर 0 5 नंबर 0 आणि 5 5 6 नंबर 0 आणि 5 5 0. या ठिकाणी 5,50,505 मधून 0.5 वजा करायचे. शेवटी 0.5 वजा केल्यानंतर 0 पुढे लिहून घेतल्या. या ठिकाणी हे 5तनं 0 गेले 5 हे 0 तसंच 5तनं 0 गेले 5 या ठिकाणी 0 तसंच 5तनं 0 गेले 5 आणि 5 5 गेले 0 0.050505 हे अंतिम उत्तर आहे. ओके, पहा पहिल्या दोघांची वजाबाकी हे 0 जादा लिहिलं वजाबाकी 5 5 5 तसंच 5 5 गेले 0 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 म्हणजे 0.1 2 3 4 5 शून्य झाल्यानंतर 5 हे नंबर 2 आहे. लक्षात ठेवायचं. पुन्हा अधिक करायचं आहे 0.54 वेळा 0.54 वेळा 0 लिहून घ्यायचं आहे. फरक पडत नाही 0 हे 5 हे 5 हे 5 हे 5. ओके, 0.54 वेळा पुन्हा 0 आणि पुन्हा 5. पुन्हा या ठिकाणी आपल्याला वजा करायचे आहे 0.555 0.555 0 लिहून घ्यायच्या वजाबाकी करायचे. हे 5 0 5 5 5 गेले 0 5 5 गेले 0 5 5 गेले 0 0.3 वेळा 0 505. त्यानंतर अधिक 55 करायचे 0.55 अधिक 0.55 हे 5 0 5 0 5 5. ओके, 0.550 505 आणि शेवटी या ठिकाणी वजा 0.5 वजा करायचा आहे. 0.5 सगळ्या शून्य लिहायच्या इकडं आणि मग हे 5 0 5 0 हे 5 0 अशा पद्धतीनं 0.050 हे अंतिम उत्तर मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण 6 प्रश्न सोडवलेले आहेत. आपण नवीन असाल भोसले सर जाकले चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा होणार आहेत. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन प्रोत्साहन द्या. उर्वरित प्रश्न आपण लगेच पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.